नमस्कार, मी विलास बडे. 7/12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मागील वर्षी विदर्भ मराठवाड्याप्रमाणे कोल्हापूरच्याही काही भागाला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या. ही परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी अनेक गावात जलसंधारणाची कामं झाली. या कामांचे परिणाम आता दिसू लागलेत. महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमेवर असणाऱ्या अशाच एका गावाची कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत. हिरवाईने नटलेलं शिवार, पाण्यानं तुडुंब भरलेल्या विहिरी आणि ओढ्यातून खळाळतं वाहणारं पाणी. गेल्या 3 वर्षापासून कोल्हापुरातील नांगनूर गावातील ग्रामस्थ हे चित्र पाहण्यासाठी आस लावून बसले होते. नांगनूर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेलं छोटंसं गाव, भाजीपाल्याचं गाव अशी या गावाची ओळख. जवळूनच हिरण्यकेशी नदी वाहते. मात्र उपसा बंदीमुळे नदीतून एकही थेंब पाणी घेता येत नाही. परिणामी उन्हाळ्यातल्या कोरड्या विहिरी, कोरडे ओढे आणि टँकरची वाट पाहणं हे गावकऱ्यांच्या नशिबी आलं. मागच्या वर्षी नदीकाठचं गाव असून देखील या गावामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य जाणवलं. पिकाला देखील पाणी लोकांनी टँकरनं मागवलं. तसेच पिण्यासाठी देखील लोक टँकरनं पाणी पित होते. यावर उपाय म्हणून यंदा कृषी विभागातर्फे गावातील ओढ्यावर 2 बंधारे उभे केले गेले आणि चित्रच पालटलं. पाणी अडलं, जमिनीत मुरलं आणि विहिरींमध्ये पाझरलं. यामुळे यंदा वर्षभर पीक घेता येईल असा विश्वास शेतकऱ्यांना आहे. वड्याकडचा जो बंधारा झालेला आहे त्याच्यापासून आमच्या विहिरीला लाभ झालेला आहे. याच्या आधी म्हणजे मे महिन्यात पाणीच नव्हतं. जूनच्या साधारण 28-29 तारखेपर्यंत पाणी नव्हतं. पहिला पाऊस झाल्यावर ओढा भरला आणि ओढा भरल्यानंतर आमच्या विहिरी 15 दिवसांत फुल भरू व्हायला लागले आहेत. तरुण मंडळ मुलं आहेत, त्या मुलांना भाजीपाला करायचं भरपूर हे आहे. त्यामुळं उन्हाळ्यात ह्या बंधाऱ्याच्या पाण्यात विहिरी 10-12 ह्या ओढ्यावर 10-12 विहिरी आहेत. त्या विहिरी पूर्णपणे कोरड्या होत्या. आता ह्या नाला बंधारा बांधल्यामुळे भरपूर पाणी त्यांना वाढले. अशोक सोकाशी यांनी मार्च महिन्यात विहिरीच्या पाण्यावर ही ढोबळी मिरची लावली. उन्हाळ्यात पाणी कमी पडू लागलं आणि रोपं कोमेजू लागली. मात्र एप्रिल-मे महिन्यात टँकरचं पाणी घेऊन त्यांनी ही रोपं जगवली. मात्र या बंधाऱ्यामुळे आता वर्षभर पीक घेता येईल असं त्यांना वाटतंय. मे महिन्यापासून टँकरनं पाणी आम्ही आणायला चालू केलं. साधारण आठवड्याला 4 टँकर म्हणजे 4000 लिटर एक दिवशी 4000 लिटर असं आठवड्यातनं 2 वेळा घालत होतो. एक 4000चं 1 तासभर ड्रीप चालायचा. त्यातनंच मग थोडं बहुत लागवड वगैरे सोडत असं झाडं जगून ठेवलं. कृषी विभागानं आमच्या इथं ते बंधारा बांधल्यामुळं आता साधारण इथं पावसाचं पाणी इथं अडणार आहे आणि ते पाणी आम्हाला बॅकवॉटर विहिरीला त्याचा उपयोग होणार. हे गडिंग्लज तालुक्यातलं असं एक गाव आहे की जे भाजीपाल्यामध्ये ह्या गावाचं एक स्थान चांगलं आहे. आणि जेणेकरून ह्या इथून वाढलेल्या पाण्यामुळे, पाण्याच्या पातळीमुळे लोक भाजीपाला करण्याबरोबर सोयाबीन, ऊस, इतर सगळं केळीसारखी पिकं घेणार आहेत. आणि जेणेकरून ह्या बंधाऱ्याच्या माध्यमातून लोकांचं जीवनमान उंचवण्यास या बंधाऱ्याचा उपयोग होणार आहे. केवळ बंधाऱ्यातील पाणी अडवल्यामुळे गावातील किमान 100 एकर जमीन ओलिताखाली आले. इथले शेतकरी आता वर्षभर भाजीपाल्याची पिकं घेऊ शकतात. काहींनी तर यंदा फळबाग लागवडीचाही निर्णय घेतलाय. जलसंधारणातून अर्थकारण बदलण्याकडे हे गाव वाटचाल करते. चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, कोल्हापूर.